शिवसेनेचे शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचा आंदोलनाला प्रतिसाद आणि आपण कशा प्रकारचा पाठिंबा या आंदोलनात देत आहे। खरं तर हे जे झालेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। नदीपात्रामध्ये दोन्ही बाजूला बांधकाम असल्यामुळे नदीचं जे पात्र आहे ते अरुंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे नदीचा जो प्रवाह आहे त्याची उंची वाढल्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड नुकसान झालं आहे। माझी ग्रामपंचायत ही कळंबा परिषदेने या हद्दीमधील अनेक नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं। जवळजवळ पहिल्या दुसऱ्या माळ्यापर्यंत पाणी घरामध्ये शिरलं होतं। बऱ्याच लोकांचे 4 चाकी वाहनं 2 चाकी वाहनं नदीमध्ये वाहून गेलेली आहेत आणि घरामध्ये पाणी शिरल्यामुळं अगदी अन्नधान्य सगळ्यात कपडा याचं नुकसान झालेलं आहे। हे न भरून निघणारे नुकसान आहे। तरी शासनाने त्वरित याची दखल घेऊन दोन्ही बाजूच्या बांधकामांच्या बाबतीत अतिशय गांभीर्याने घेऊन जे काही बांधकाम जर चुकीचं असेल तर त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे। बांधकाम तोडण्याची सुद्धा प्रक्रिया केली पाहिजे आणि माझ्या या दोन्ही गावची जे ग्रामपंचायत असेल कळंबा असेल परिषद शहापूरमधल्या सगळ्याच जनतेच्या पाठीशी त्यांना या ठिकाणी शासनाने न्याय दिला पाहिजे। आपण देखील नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी आहेत। आपल्या नगरसेवकांमार्फत या विषयी आवाज उठवणार आहात का आपण? 100% नगरपंचायतमध्ये सुद्धा या विषयावर आम्ही आवाज उठवणार आहे। त्यांना या बाबतीत सूचना देऊन जर हे चुकीचं झालं असेल तर त्यासाठी आपण शासनाला कळवून ते बांधकाम तोडण्याबाबत आपण सूचना देऊ। जनता दरबारशी बोलण्याबद्दल धन्यवाद। माझं नाव योगिता गोकुळ विसावे। मी पार्लर माझं युवन ब्युटी पार्लर गुजराती बागेच्या इथे नदी पात्राच्या समोर आहे। तर त्यामध्ये पाण्याचा फ्लो जास्त वाढल्यामुळे माझ्यावरती विपत्ती काळ आलेला आहे आणि माझं पार्लर संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे माझं खूप सारं नुकसान झालेलं आहे आणि मी या पार्लरच्या ह्याच्यासाठी कर्ज काढलेले आणि माझ्याकडे उदरनिर्वाहासाठी मी विधवा महिला माझ्याकडे कामाला आहेत। आता माझ्याकडे हा मोठा प्रश्न पडला आहे की मी आता हे कसं काय उभं करू। त्यांच्या मुलाबाळांचा पण प्रश्न इथे उत्पन्न झालेला आहे। कर्जाचे हप्ते कसे फेडावे हा देखील आपल्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असेल या ठिकाणी। कर्जाचे हप्ते कसे आता मी भरू हा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिलेला आहे। नगरपंचायतीचं जे बांधकाम नदीपात्रात झालं त्यामुळे हा प्रसंग उद्भवला आहे का? हो। किती वर्ष झाले आपल्या या पार्लरला? 3 वर्ष झाले। 3 वर्षामध्ये असा प्रसंग कधी घडला होता का? पहिल्या वर्षी घडला होता तेव्हा आमच्या बिल्डरने स्वतः ती वॉल मला बांधून दिली की बाबा पुढे नुकसान होऊ नये म्हणून, परंतु ती पुढची वॉल बांधल्यामुळे पात्र छोटं झालं आणि त्याचा फ्लो पूर्ण बिल्डिंगच्या साईडला तो झाला। धन्यवाद। भारंगी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे योगेश तेरदेसाई हे चिंतम पॉल्टमध्ये राहत असलेले रहिवासी यांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलं होतं। संपूर्ण कुटुंबाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। बऱ्याच प्रमाणात ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या आणि धनधान्य याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण त्यांच्याकडून योगेश तेरदेसाई आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। बोला। पहाटेच्या सुमारास 5:15-5:30च्या दरम्यान भरपूर प्रमाणात पाणी आलं, अचानक पाणी आलं आणि हे सगळं असं पूर्ण भरून तर आम्हाला तसंच वरती शिफ्ट व्हावं लागलं। त्याच्यामध्ये काहीही नाही आणि आजपर्यंत असं पाणी कधी आलं नव्हतं। तिकडे जी एक जॉगिंग ट्रॅक आणि ती वॉल जी बांधलेली आहे रोडच्या बांधकामासाठी जी वॉल बांधलेली आहे त्याच्यामुळेच पाणी आलेलं आहे। आजपर्यंत कधीही एवढं पाणी आलं नव्हतं। आपल्या काय काय वस्तूंचं या ठिकाणी नुकसान झालं? फ्रीज, सामान, टीव्ही आणि धनधान्य जे भरलेलं आहे ते पूर्ण आमचं पाण्यात बुडालेलं आहे आणि आता त्याच्यात पाणी। किती लोकांचं कुटुंब आपलं या ठिकाणी राहतं? आमचं 10 लोकांचं कुटुंब आहे। 10 लोकांचं कुटुंब या ठिकाणी राहतं। पहिल्यांदाच ही परिस्थिती आपल्यासोबत घडलेली आहे। कधीच एवढं पाणी आलेलं नव्हतं। चिखल गाळ सगळं आहे या ठिकाणी। आपण वस्तुस्थिती देखील यांच्या घराची पाहत आहोत की संपूर्ण घरामध्ये चिखलाचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। प्रशासन याबाबत कशा प्रकारची कारवाई करते, कशा प्रकारची नुकसान भरपाई देते यांना, हे पाहणं इथे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे। जिल्हा परिषद गट शिवसेना विभाग प्रमुख आपल्यासोबत सुनील दर्पे आहेत।
त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची परिस्थिती या गुजराती बाग तसेच चिंतम प्लॉटमध्ये उद्भवलेली आहे. नमस्कार. आज या ठिकाणी आपण पाहत आहात अतिशय दयनीय आणि अतिशय खराब अवस्था या ठिकाणी चिंतम नगर, गुजराती बाग तसेच पातकर प्लॉट या तिन्ही ठिकाणी झालेली आहे. सदरचा हा जो प्रकार आहे, या प्रकाराला घडण्यासाठी एकच कारण आहे की जे नदी पात्रामध्ये जे तुम्ही अनधिकृत बांधकाम केले त्यामुळे ही सर्व परिस्थिती या ठिकाणी उद्भवली आहे. सदर नगरपंचायतीने बाजूला एक वॉल बांधलेली आहे. त्या वॉलची पहिली वीट रचण्याच्या अगोदरच ग्रामपंचायतनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतली. कळंबे ग्रामपंचायतने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतली, परंतु कुठल्याही ऑब्जेक्शनला न जुमानता त्यांनी तो काम सुरळीत चालू ठेवला. त्यानंतर काही अंतरावरच अगोदरच कळंबे ग्रामपंचायतचा गणेश घाट असताना दुसरा गणेश घाट असण्याची का अट्टाहासा, तर तो गणेश घाट ही त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रारीला न जुमानता तोही नदी पात्रामध्ये चालू केला. तसेच जॉगिंग ट्रॅक असे ह्या तीन जे प्रोजेक्ट केले नगरपंचायतनी ते नदी पात्रामध्ये केले. त्या नदी पात्रामध्ये तिन्ही प्रोजेक्ट केल्यामुळं सदर हा गुजराती बाग, पातकर प्लॉट आणि चिंतम ह्या नागरिकांना याचा हा त्रास सहन करावा लागतोय. सदर या घटनेचा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन ती वॉल आणि गणेश घाट हे सर्व नदी पात्रामधनं हटवून ते नदीचा प्रवाह खोल करून सुरळीत करावा, नाहीतर मग हा दरवर्षी नागरिकांना त्रास सहन करावा लागेल. आणि या त्रासासाठी एकमेव फक्त शहापूर नगरपंचायतच जबाबदार आहे, कारण की त्यांनी कुठल्याही प्रकारचे नियम, अटी किंवा कोणत्याही प्रकारचे रूल्स रेग्युलेशन न जुमानता सर्व धाब्यावर मारून अनधिकृत बांधकाम केलं. स्वतः काही बिल्डर लोकही त्याच्यामध्ये आहेत, ज्यांच्यामुळे त्यांच्या जागा बाजूला डेव्हलपमेंट करण्याचा त्यांचा भविष्यातला हेतू आहे. म्हणून त्यांनी हे वॉल किंवा हे बांधण्याचा हट्टास धरला आणि त्या वॉलचा आज सर्व नागरिकांना त्रास होत आहे. मी आता सकाळी पहाटे 5 वाजता जाऊन खाली परिस्थिती बघितली. गुजराती बागेतल्या खाली अक्षरशः मानेपर्यंत पाणी त्यांच्या घरामध्ये जमा झाले. एक वस्तू त्यांची, फ्रीज म्हणा, काही म्हणा, अन्नधान्य सगळं नुकसान झालेले. त्यांचं नुकसान झाल्यानंतर ती भरपाई आपण करू शकतो, तो भाग वेगळा. पण जर याच्यामध्ये कोणाची जीवितहानी झाली तर मग या जीवितहानीला कोण जबाबदार? सकाळीच पहाटे आम्ही 3 कुटुंब तिथं अडकले होते. मी आणि माझे सहकारी वगैरे आम्ही सर्व, अतुल तेलवणे असतील, सोबत बंड्या देसाई असतील, सर्वजण असतील, आम्ही सर्वांनी जाऊन त्या कुटुंबांना बाहेर काढलं. मग आता यासाठी प्रशासन काय करणार, यावर प्रशासन आपलं काय करणार आहे याची पुढे आम्हाला हे असेल. आणि प्रशासनाला विनंती आहे की वेळीच तुम्ही या सर्व याची दखल घेऊन तुम्ही वेळेस ती वॉल तोडून आणि तो गणेश घाट तोडून नदीचा प्रवाह सुरळीत करावा आणि असं काही पुन्हा घडणार नाही यावर प्रशासनाने काळजी घ्यावी. धन्यवाद. रियासत पसरण आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आपण पाहत आहोत. कशा प्रकारची परिस्थिती पहाटेच्या स्वरूपात उद्भवली त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. नमस्कार. कशा प्रकारचा प्रकार घडला तुमच्यासोबत? सकाळी 4:30-5च्या दरम्यान पोरं झोपलेली होती घरामध्ये. पाणी जेव्हा घरामध्ये शिरलंय तेव्हा आम्हाला माहित पडलंय का पाणी हा आपला घरामध्ये आलेला आहे म्हणून. आणि 9 महिन्याचा बाळ आतमध्ये होता, तो पण आम्हाला माहित नव्हता. 60 वर्षाची आमची सासूबाई आहे, त्यांना बीपीचा त्रास होता, त्यांनी गोळी खाल्ली की ते पण माहित नव्हता. आणि पाणी भरल्यामुळे आतमध्ये अर्धा म्हणजे आमच्या घरातली सर्व कुटुंब जे आहे आज गळ्यापर्यंत घरामध्ये पाणी शिरलेलं असल्यामुळे आम्ही टेरेसवर निघून गेलो आणि आमचा जीवाचा आम्ही बचाव केलेला आहे. पण घरामध्ये पूर्ण सामानाची नासधूस आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. खाण्यापिण्याच्या वस्तूपासून फर्निचर पासून पूर्ण टोटल सामान काहीच उरलेलं नाहीये घरामध्ये. आणि आम्हाला कपडे सुद्धा पण नाही राहिलेले आहेत, लहान मुलांना पण नाही राहिले. बाहेर बाईक, कार वगैरे होत्या ते पण सर्व मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. थोडेफार पैसे होते ते पण आमचे गेले इकडनं. आणि त्याच्यानंतर ब्रिज मुळे आम्हाला त्रास. आणि ही इथं जी बिल्डिंग आपला भिंत बांधायला घेतलेली आहे आकाश सावंतनी, त्याच्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. पूर्ण इथले तहसीलदार, कलेक्टर
जेवढे पण अधिकारी आहेत हे सर्व पैसे घेऊन ह्या लोकांनी आज नाहक लोकांचा, सर्वसामान्य जनतेचा आज बळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतोय आणि त्याच्यात योग्य ती कारवाई व्हावी ही आम्ही सरकारकडे डिमांड करतोय किंवा त्यांच्यावर जे जे अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, जो इंजिनियर आहे, त्याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी आणि जी भिंत उभारण्यात आलेली आणि जे अतिक्रमण केलेले आहे नदीच्या पात्रामध्ये, तो अतिक्रमण लवकरात लवकर आणि त्वरित याच्यावरती हटवावा ही आमची मागणी आहे. नागरिकांचा कशा प्रकारचा आक्रोश या ठिकाणी आपण पाहू शकतो. नगरपंचायतीवरती पूर्ण हा आक्रोश आहे. अशा प्रकारचं बेकायदा नदीपात्रात केलेल्या बांधकामामुळेच ही परिस्थिती उद्भवली, अशा नागरिकांचा संतप्त या ठिकाणी संताप व्यक्त करतायत. घरामध्ये आजारी पेशंट असताना त्यांना देखील यांना हलवण्याचं म्हणजे धावपळ करत कसा तरी आपला जीव वाचवून, हे पहिलं घर असल्यामुळे त्यांच्यावरती बांधकाम असल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतःचा जीव वाचवलेला आहे. अशी भयानक परिस्थिती या कुटुंबावरती ओढवलेली आहे आणि हे संपूर्ण याला जबाबदार हे प्रशासनाला धरतायत की अशा प्रकारच्या या ठिकाणी परवानग्याच कशा दिल्या जातात नदीपात्रामध्ये बांधकाम करण्याच्या. हा मोठा प्रश्न नागरिकांकडून या ठिकाणी अत्यंत संतापजनकपणे उपस्थित केला जात आहे आणि हे बांधकाम तात्काळ हटवावं अशी देखील मागणी प्रशासनाकडे यांच्या वतीने करण्यात येत आहे. आणि आम्हाला 12 वर्षांनी पहिल्यांदा फक्त पाणी आम्हाला भरले आहे. 12 वर्षामध्ये म्हणजे आम्हाला घर बनवायला 12 वर्ष झाली होती. यांच्या 12 वर्ष झालेली आम्हाला इथं घर बांधून, पण आजपर्यंत अशी परिस्थिती कधी उद्भवलेली नाहीये. ही पहिल्यांदा, ही पण ती भिंत बांधण्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. नाहीतर एवढे वर्ष म्हणजे आम्हाला पूर्ण आयुष्यच आमचं इथं चाललेलं, पण हा घर आम्हाला या ठिकाणी बांधून आज 12 वर्ष झालेली आहे, पण आजपर्यंत पाण्याची अशी परिस्थिती उद्भवलेली नव्हती. या आधी कधीही न घडावा असा प्रसंग ह्या भिंतीमुळे निर्माण झालेला आहे. पाण्याचा प्रवाह वाहता असल्यावर या ठिकाणी कोणताही प्रश्न निर्माण होत नव्हता, पण पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होऊन पूर्ण कुटुंबाला या ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागतोय. पूर्ण धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या सर्वांचं झालेलं आहे आणि याला जबाबदार हे प्रशासनालाच धरत आहेत.